पॉलिमर टॉपिक बद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहे. 12th स्टँडर्डचा टॉपिक आहे. 12th स्टँडर्डमध्ये 15 नंबरचा टॉपिक आहे पॉलिमर नावाचा. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बद्दल. पॉलिमर म्हणजे काय बघा, पॉलिमर हे मोनोमरचं कॉम्बिनेशन असतं. मोनोमरचं कॉम्बिनेशन असतं. पॉलिमर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉम्बिनेशन ऑफ मोनोमर. पॉलिमर हे जे व्हेरियस पॉलिमर आपण डेली लाईफमध्ये यूज करतो, व्हेरियस पॉलिमर आपण डेली लाईफमध्ये यूज केला जातो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे रबर, PVC पाईप. हे दोन्ही पण कोण आहेत? पॉलिमर आहेत. पॉलिमर. आता फॉर एक्झाम्पल एक लक्षात ठेवायचं, पॉलिथिनची बॅग असते बघा. पॉलिथिनच्या बॅगेचा जर विचार केला तर पॉलिथिनची बॅग ज्यावेळेस नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल एकत्र येतात, N नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल एकत्र येतात, त्यावेळेस पॉलिथिन बनतं. आणि पॉली शब्दाचा अर्थच हा आहे की पॉली म्हणजे पॉलिमर. पॉली म्हणजे काय आहे? पॉलिमर. आणि पॉलिमरचा किंवा पॉलिथिनचा मोनोमर कोण आहे? तर इथिन आहे. मोनोमर कोण आहे? हा मोनोमर आहे. याचं नाव काय आहे? इथिन. हा मोनोमर आहे. पॉलिमर हा नंबर ऑफ मोनोमरपासून बनलेला असतो. पॉलिमरमध्ये मोनोमरचं कॉम्बिनेशन असतं. आता क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर जर बघितलं, पॉलिमरचं क्लासिफिकेशनबद्दल इन्फॉर्मेशन पाहतोय. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स. त्याचं ओरिजिन काय आहे, तो कुठून ओरिजिनेट झाला आहे, त्याच्या बेसिसवरती टाईप्स आहेत. नंतर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरच्या बेसिसवर त्याच्या डिफरंट टाईप्स आहेत. ऑन द बेसिस ऑफ द मोड ऑफ पॉलिमरायझेशन कसं झालं आहे त्याच्या बेसिसवरती टाईप आहे. मोड ऑफ पॉलिमरायझेशन. नंतर ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस याच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन आहे. आणि नंतर टाईप्स ऑफ द मोनोमर, कोणत्या टाईपचा मोनोमर आहे याच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन आहे. टाईप्स ऑफ मोनोमर याच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. पॉलिमरचं क्लासिफिकेशन करत असताना सोर्सच्या बेसिसवरती, स्ट्रक्चरच्या बेसिसवरती, मोड ऑफ पॉलिमरायझेशनच्या बेसिसवरती, इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवरती आणि टाईप ऑफ मोनोमरच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे सोर्स ऑफ ऑन द बेसिस ऑफ सोर्स. पॉलिमरचं क्लासिफिकेशन नॅचरल पॉलिमर, दुसरं आहे सिंथेटिक पॉलिमर, आणि तिसरं आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. हे 3 ग्रुप केलेले आहेत ऑन द बेसिस ऑफ सोर्स. नॅचरल, सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक. नॅचरल पॉलिमरचं क्लासिफिकेशन 2 ग्रुपमध्ये केलेलं आहे. नॅचरल पॉलिमरचं क्लासिफिकेशन 2 ग्रुपमध्ये केलेलं आहे. प्लांट ओरिजिनेटेड पॉलिमर, जे ज्यांचं ओरिजिन प्लांट आहे, आणि दुसरं आहे ॲनिमल ओरिजिनेटेड पॉलिमर. प्लांट ओरिजिनेटेड आणि ॲनिमल ओरिजिनेटेड पॉलिमर. नंतरचं क्लासिफिकेशन आहे सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक पॉलिमर. नंतर सेकंड बेसिस जो आहे तो स्ट्रक्चरचा बेसिस आहे. स्ट्रक्चरच्या बेसिसवरती क्लासिफिकेशनचा जर विचार केला, स्ट्रक्चरच्या बेसिसवरती विचार केल्यावरती पॉलिमरचे टाईप जर बघितले तर पहिला येतो लिनियर पॉलिमर. पहिला टाईप आहे लिनियर पॉलिमर, जे सरळ असतील ते, ब्रांचिंग नसेल तो लिनियर पॉलिमर. त्यालाच म्हणतो आपण स्ट्रेट पॉलिमर, ज्यांच्यामध्ये ब्रांचेस अब्सेंट असतात तो. दुसरा पॉलिमर आहे ब्रांच्ड पॉलिमर. आणि तिसरा पॉलिमर आहे क्रॉस लिंक्ड पॉलिमर. या क्लासिफिकेशनवरती पेपरला क्वेश्चन येतो, क्रॉस लिंक्ड पॉलिमर. नंतर हे 3 टाईप्स आहेत ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. नंतर नेक्स्ट टाईप येतो ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. याच्यामध्ये ॲडिशन पॉलिमरायझेशन, ज्यांच्यामध्ये फक्त ॲडिशन होती, रिमूव्हल काहीच होत नाही. याच्यामध्ये 3 स्टेप आहे.
3 स्टेपमध्ये पॉलिमरचं फॉर्मेशन होतं. ते 3 स्टेप नंतर पाहणारच आहे आपण. याच्यामध्ये पहिली स्टेप आहे इनिशिएशन, नंतरची स्टेप आहे इलॉंगेशन आणि थर्ड स्टेप आहे टर्मिनेशन. आय म्हणजे इनिशिएशन, ई म्हणजे इलॉंगेशन आणि टी म्हणजे टर्मिनेशन. हे 3 स्टेपमध्ये हा पॉलिमर होतो. नंतरचा पॉलिमर आहे टाईप आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि थर्ड वन आहे रिंग पॉलिमरायझेशन किंवा रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन हे 3 टाईप आहेत. नंतर ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस त्याचे डिफरंट 4 टाईप पडतात. त्याचे 4 टाईप्स पडतात. पहिला टाईप्स येतो इलास्टोमर, दुसरा टाईप येतो फायबर्स, तिसरा टाईप येतो थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि नंतर आहे थर्मोसेटिंग पॉलिमर आणि नंतर आहे ऑन द बेसिस ऑफ मोनोमर देर आर 2 टाईप्स. एक असतो होमोपॉलिमर आणि दुसरं आहे कोपॉलिमर, ज्याच्यामध्ये दोन जणांचा सिक्वेन्स असेल, म्हणजे ए बी आणि इथं फक्त ए. याच्यामध्ये 2 मोनोमर आहेत किंवा 2पेक्षा जास्त मोनोमरपासून तो बनलेला आहे होमोपॉलिमर. आणि होमोमध्ये फक्त एकच मोनोमर आहे, एकाच टाईपचा मोनोमर असतो. हे झालं क्लासिफिकेशन. आणि अजून एक क्लासिफिकेशन राहिले ऑन द बेसिस ऑफ द बायोडिग्रेडेबिलिटी. याचे 2 टाईप्स आहेत. एक असणार आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर, डिग्रॅडेबिलिटी. याचे 2 टाईप्स असणार आहेत. एक आहे बायोडिग्रेडेबल आणि दुसरं असणार आहे नॉन डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल असे टाईप्स असणार आहेत. क्लासिफिकेशनमध्ये बघा 3 मार्काचा बोर्डचा क्वेश्चन आहे, 3 मार्कचा. याच्यामध्ये सोर्सच्या बेसिसवरती, स्ट्रक्चरच्या बेसिसवरती, पॉलिमरायझेशनच्या बेसिसवरती, इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवरती आणि मोनोमरच्या बेसिसवरती किंवा टाईप्स ऑफ मोनोमरच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. इन शॉर्ट लक्षात ठेवायचं, SSP क्लासिफिकेशनचा बेसिस आहे. SSP ITB सोर्स, स्ट्रक्चर, मोड ऑफ पॉलिमरायझेशन, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, टाईप ऑफ मोनोमर आणि बायोडिग्रेडेबिलिटी असं क्लासिफिकेशन ते टाईप्स आहेत. नंतर आहे सोर्सच्या बेसिसवरती क्लासिफिकेशनबद्दल इन्फॉर्मेशन आहे ती पाहिजे. ऑन द बेसिस ऑफ सोर्स देअर आर 2 टाईप्स ऑफ पॉलिमर which are first is नॅचरल पॉलिमर. नॅचरलमध्ये 2 टाईप्स आहेत, नॅचरल पॉलिमर म्हणजे असे पॉलिमर ज्यांच्यामध्ये बघा, ज्यांचा सोर्स किंवा जे प्लांट किंवा ॲनिमलपासून ऑप्टेन आहेत, जे प्लांट किंवा ॲनिमलपासून भेटतात त्याला म्हणतो आपण नॅचरल पॉलिमर. त्याला काय म्हणतो? नॅचरल पॉलिमर. याचे 2 टाईप्स आहेत, याचे 2 टाईप्स केलेले आहेत. एक आहे प्लांट पॉलिमर आणि दुसरा आहे ॲनिमल पॉलिमर. प्लांट पॉलिमर आणि ॲनिमल पॉलिमर. प्लांट पॉलिमर म्हणजे काय बघा, प्लांट पॉलिमर म्हणजे असे पॉलिमर ज्यांचा सोर्स प्लांट आहे, ज्यांचा सोर्स काय असणार आहे? प्लांट. याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल आहे नॅचरल रबर हे एक एक्झाम्पल आहे महत्त्वाचं, जे आपल्याला लॅटेक्सपासून भेटतं. नंतर आहे कॉटन आणि नंतर आहे लिनन. नॅचरल रबर, कॉटन, लिनन हे सगळे काय आहेत? प्लांट पॉलिमर आहे. यांचं ओरिजिनेशन काय आहे? प्लांट आहेत. जे पॉलिमर प्लांटपासून भेटतात त्याला म्हणतो प्लांट पॉलिमर. दुसरं आहे ॲनिमल पॉलिमर. जे ॲनिमलपासून भेटतात त्याला म्हणतो ॲनिमल पॉलिमर. ज्यांचं ओरिजिनेशन कोण आहे? ॲनिमल, म्हणून त्याला म्हणतो आपण ॲनिमल पॉलिमर. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, ऊल. बकरीवरती असतं किंवा मेंढीच्या अंगावरती असतं ते ऊल. आणि हे ऊल काय आहे? हेअर ऑफ शीप.
शीपचे म्हणजे जी मेंढी आहे तिच्या डोक्यावरचे तिचे जे हेअर्स आहेत अंगावरचे त्याच्यापासून काय बनतं, ऊल नावाचं पॉलिमर बनतं. नंतर आहे सिल्क. हे पॉलिमर सिल्क वर्मपासून भेटतं. कशापासून भेटतं? सिल्क वर्मपासून हे पॉलिमर भेटतं. सिल्कवर्क नावाचा ऑर्गॅनिझम आहे त्याच्यापासून. नंतर झालं प्लांट पॉलिमर, झालं ॲनिमल पॉलिमर झालं. नेक्स्ट पॉलिमरचा टाईप आहे सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर वाय या सिंथेटिक पॉलिमर. जे मॅनमेड पॉलिमर आहेत त्याला म्हणतो आपण सिंथेटिक पॉलिमर. मॅनमेड पॉलिमर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज सिंथेटिक पॉलिमर. मॅनमेड पॉलिमर असतात ज्याला आपण आर्टिफिशियली प्रिपेअर करतो. कसं प्रिपेअर करतो? आर्टिफिशियली प्रिपेअर करतो, त्याला आपण म्हणतो सिंथेटिक पॉलिमर. आणि याच्यामध्ये एक किंवा अधिक 1 किंवा 1+ मोनोमर असतात. 1 किंवा 1+ मोनोमर असू शकतील. जर सिंगल मोनोमर असेल, सिंगल टाईपचा मोनोमर असेल त्याला म्हणतो आपण त्याला आपण म्हणतो होमोपॉलिमर. आणि जर नंबर ऑफ मोनोमर असतील डिफरंट्स तर त्याला आपण म्हणतो कोपॉलिमर किंवा कोपॉलिमरायझेशन होते. तर काय होतं? कोपॉलिमरायझेशन. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे सिंथेटिक पॉलिमरचे. याच्यामध्ये पहिलं आहे नायलॉन, नंतर आहे टेरिलिन, नंतर आहे निओप्रीन. हे सगळे कोण आहेत? सिंथेटिक पॉलिमर. ते सगळे कोण आहेत? सिंथेटिक पॉलिमर. आणि याचे 3 सब टाईप्स पडतात. याचे 3 सब टाईप्स आहेत. फायबर, दुसरा पडतो टाईप सिंथेटिक रबर. आणि थर्ड वन इज अ प्लास्टिक. सी म्हणजे कोण आहे? प्लास्टिक. C1 इज अ प्लास्टिक. नेक्स्ट टाईप आहे सिंथेटिक पॉलिमरचे टाईप्स. सिंथेटिकमध्ये काय आहे? सिंथेटिक पॉलिमरला मॅनमेड पॉलिमर म्हणतो. याच्यामध्ये एक किंवा अधिक मोनोमर असतील. एक मोनोमर असेल तर त्याला म्हणतो होमोपॉलिमरचा टाईप. आणि जर एकापेक्षा जास्त मोनोमर असतील तर त्याला म्हणतो कोपॉलिमरचा टाईप. याच्यामध्ये 3 एक्झाम्पल आहेत: नायलॉन, टेरिलिन, निओप्रीन. नायलॉन, टेरिलिन आणि निओप्रीन. नंतर याच्यामध्ये याचे सब टाईप्स 3 आहेत. याचे 3 सब टाईप्स आहेत: फायबरस, सिंथेटिक रबर आणि प्लास्टिक. हे 3 सब टाईप्स त्याचे पडतात. नेक्स्ट वन इज अ सेमी सिंथेटिक पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर. थर्ड वन सेमी सिंथेटिक पॉलिमरमध्ये बघा, सेमी सिंथेटिक म्हणजे काय बघा, जे नॅचरल पॉलिमरपासून तयार केलेले आहेत. दीज आर डिराइव्ड फ्रॉम द नॅचरल पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर पॉलिमर विच आर डिराइव्ड फ्रॉम द नॅचरल पॉलिमर. यालाच आपण रिजनरेटेड फायबर असंही म्हणतो. रिजनरेटेड फायबर असंही याला म्हटलं जातं. रिजनरेटेड फायबर असंही याला म्हणतात. स्पेलिंग बघून घ्या फक्त फायबरचं. रिजनरेटेड फायबर्स. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं सेल्युलोज हे ॲसिटेट रिऑनपासून डिराईव्ह केलेलं आहे. ॲसिटेट रिऑनपासून किंवा या सेल्युलोजपासून ॲसिटेट रिऑन नावाचा पॉलिमर आपण बनवू शकतो. म्हणून सेल्युलोज कोण आहे? नॅचरल पॉलिमर आहे. हे नॅचरल पॉलिमरपासून जे तयार होतात त्याला म्हणतो आपण सेमी सिंथेटिक पॉलिमर. नंतर आहे क्युपॅरियम याचं प्रोनाऊन्सिएशन काय करायचं बघा. कुप्रा अमोनियम रेऑन. हे 2 पॉलिमर लक्षात ठेवायचे. हे कोण आहेत? सेमी सिंथेटिक पॉलिमर. आणि यांचा यूज कुठं होतं बघा? फोटोग्राफिक फिल्म बनवण्यासाठी. दीज आर यूज्ड इन मेकिंग फोटोग्राफिक फिल्म बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. नंतर सिनेमा फिल्म्स बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि वार्निशेस बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. वार्निशेस बनवण्यासाठी याचा उपयोग होतो सेमी सिंथेटिक पॉलिमरचा. नेक्स्ट आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. नंतर नेक्स्ट आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. नंतरचा क्लासिफिकेशन बघतो आपण ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर.
ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर आपण वेगवेगळं क्लासिफिकेशन पाहिलं होतं. याच्यामध्ये पहिला पॉईंट बघतोय आपण लिनियर पॉलिमर. लिनियर पॉलिमर म्हणजे काय, जे स्ट्रेट चेन पॉलिमर असतात, जे स्ट्रेट चेन पॉलिमर असतात यांच्यामध्ये ब्रांचिंग ॲब्सेंट असते, यांच्यामध्ये ब्रांचिंग ॲब्सेंट असते, यांच्यामध्ये मोनोमर एका रेषेत अरेंज असतात, असे मोनोमर अरेंज आहेत. याला म्हणतो स्ट्रेट चेन पॉलिमर. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल आहे PVC पॉलीविनिल क्लोराईड आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन. हाय डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिन, ही दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. हाय डेन्सिटी पॉलिथिन. नंतर आहे ब्रांच्ड पॉलिमर. बी ब्रांचिंग प्रेझेंट असते यांच्यामध्ये. काय ब्रांच्ड पॉलिमरमध्ये काय असणार आहे, ब्रांचिंग प्रेझेंट असणार आहे. ब्रांचिंग इज प्रेझेंट लाईक दिस. ब्रांचिंग इज प्रेझेंट. ब्रांचिंग कशी असणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक मोनोमर आहे, याला इथूनच अशी ब्रांचिंग तयार झाली, इथून अशी एक ब्रांचिंग आहे. हा जो आहे इथं ब्रांचिंग दिसते बघा, इथं एक ब्रांचिंग आहे आणि इथं एक ब्रांचिंग आहे, म्हणून याला आपण म्हणतो ब्रांच्ड पॉलिमर. याला काय म्हणतात, ब्रांच्ड पॉलिमर. इथं जो मोनोमर असणार आहे, जो मोनोमर असणार आहे, या मोनोमरला 3 फंक्शनल ग्रुप असतात. 3 फंक्शनल ग्रुप. मोनोमर हॅव 3 फंक्शनल ग्रुप्स आर देअर. मोनोमर्स हॅव 3 फंक्शनल ग्रुप्स. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, लो डेन्सिटी पॉलिथिन. लो डेन्सिटी पॉलिथिन पेपरला विचारतात. लो डेन्सिटी पॉलिथिन हा कोणता पॉलिमर आहे, तर हा ब्रांच्ड पॉलिमर आहे. आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन हा कोणता पॉलिमर आहे, तर लिनियर पॉलिमर. आणि लो डेन्सिटी पॉलिमर कोणता आहे, तर ब्रांच्ड पॉलिमर. नेक्स्ट टाईप आहे क्रॉस लिंक्ड पॉलिमर. थर्ड वन इज क्रॉस लिंक्ड पॉलिमर. सी थर्ड, क्रॉस लिंक्ड पॉलिमर. क्रॉस लिंक्ड पॉलिमरमध्ये काय बघा, याच्यामध्ये दोन मोनोमरच्या लिंक्स जॉईंट केल्या जातात. 2 मोनोमर्सच्या लिंक जॉईंट केल्या जातात. काय केलं जातात, जॉईंट केल्या जातात. फॉर एक्झाम्पल समजा हा एक मोनोमरची रिंग आहे, मोनोमरची चेन आहे. ह्या मोनोमरच्या चेनला ह्यानी कनेक्ट केलं आहे बघा, किंवा इथून ही एक मोनोमरची चेन आहे, ही एक मोनोमरची चेन आणि ही एक मोनोमरची चेन, यांना कनेक्ट करायचं काम हे करतायत. इथं परत कनेक्ट केलं, याला म्हणतो क्रॉस लिंक्ड पॉलिमर. याच्यामध्ये क्रॉस लिंक प्रोड्यूस केले जातात. क्रॉस लिंक्ड आर प्रोड्यूस्ड. क्रॉस लिंक्स आर प्रोड्यूस्ड. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, बॅकेलाइट. बॅकेलाइट लक्षात ठेवायचे. आणि मेलॅमाइन आणि बॅकेलाइट हे सगळे एक्झाम्पल कोणाचे आहेत, 2 जण. मेलॅमाइन आणि बॅकेलाइट हे क्रॉस लिंक्ड पॉलिमरचे एक्झाम्पल आहेत. नंतर ऑन द बेसिस ऑफ पॉलिमरायझेशन. थर्ड क्लासिफिकेशन वी आर सीइंग अबाउट ऑन द बेसिस ऑफ पॉलिमरायझेशन किंवा मोड ऑफ पॉलिमरायझेशन. देअर आर डिफरंट टाइप्स. In that first type is the addition polymer. ॲडिशन पॉलिमरबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. आता ॲडिशन पॉलिमर म्हणजे काय बघा. ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये होतं काय, ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये नंबर ऑफ मोनोमर्स ॲड होतात. नंबर ऑफ मोनोमर ॲडिंग होतं, फक्त ॲडिशन होतं. ॲडिशन ऑफ मोनोमर. याच्यामध्ये काय होतं, ॲडिशन ऑफ मोनोमर. आणि ज्या मोनोमरकडं डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे, डबल बॉन्डेड किंवा ट्रिपल बॉन्डेड जे मोनोमर असतील तेच मोनोमर ॲडिशन पॉलिमरायझेशन शो करतात. ॲडिशन पॉलिमरायझेशन शो करतात. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, विनिल पॉलिमर्स.
हे ॲडिशन पॉलिमर्स असतात. विनिल पॉलिमर्स म्हणजे PVC असेल किंवा दुसरं कोणतं असेल, पॉलिइथिन असेल, हे कोण आहेत ॲडिशन पॉलिमर आहेत. हे कोण आहेत ॲडिशन पॉलिमर. याच्यामध्ये फ्री रॅडिकल फॉर्मेशन होते. याच्यामध्ये फ्री रॅडिकल फॉर्मेशन होतं. देअर इज अ फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल फॉर्म होतं. फ्री रॅडिकल फॉर्मेशन होतं. आता याच्यात ज्या स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत त्या स्टेप्स महत्त्वाच्या आहेत. ॲडिशन पॉलिमरायझेशन होत असताना ते 3 स्टेपमध्ये होतं. ॲडिशन पॉलिमरायझेशन होत असताना ते 3 स्टेपमध्ये होतं. जे लिहिलं होतं तेच इनिशिएशन, इलॉंगेशन किंवा प्रोपॅगेशन आणि लास्ट वन इज टर्मिनेशन. इनिशिएशन, इलॉंगेशन और प्रोपॅगेशन आणि लास्ट वन इज टर्मिनेशन. लास्ट वन इज टर्मिनेशन. नंतर फर्स्ट स्टेप येते त्यातली चेन इनिशिएशन. स्टेप 1 चेन इनिशिएशन. चेन इनिशिएशनमध्ये होतं काय बघा. चेन इनिशिएशन, चेन इनिशिएट करण्याचं काम फ्री रॅडिकल करतो. कोण करतं? फ्री रॅडिकल जो तयार झालेला आहे. फ्री रॅडिकल हा ऑलवेज होमोलिटिक फ्युजनमध्ये होतो. होमोलिटिक फ्युजनमध्ये फ्री रॅडिकल तयार होतो. होमोलिटिकल फ्युजनमध्ये फ्री रॅडिकल तयार होतो. आणि याच्यासाठी जे डिफरंट कॅटलिस्ट काम करतात, फ्री रॅडिकल तयार करण्यासाठी, फ्री रॅडिकल चेन इनिशिएशन करण्याचं काम कोण करतं? फ्री रॅडिकल. आणि फ्री रॅडिकल तयार करण्यासाठी जे कॅटलिस्ट यूज करतो ते कॅटलिस्ट लक्षात ठेवायचे. 2-3 तरी कॅटलिस्ट लक्षात ठेवायचे. एक आहे बेन्झॉइल पेरॉक्साईड. हे एन्झाईम काय करतात, हे कॅटलिस्ट काय करतात? फ्री रॅडिकल तयार करायचं काम करतात. आणि याच्यामध्ये फ्री रॅडिकल कोणता असतो बघा. फ्री रॅडिकल फॉर्मेशन होत असताना जो फ्री रॅडिकल तयार होतो तो कोणता असतो? R डॉट. हा कोण आहे? फ्री रॅडिकल आहे. किंवा याला आपण CH3 डॉट असंही म्हणू. हा कोण आहे? रॅडिकल आहे, फ्री रॅडिकल. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल अजून एक इथं ॲसिटिल पेरॉक्साईड. ॲसिटिल पेरॉक्साईड याचा वापर कशासाठी होतो? फ्री रॅडिकल तयार करण्यासाठी होतो. याचा वापर कशासाठी होतो? फ्री रॅडिकल तयार करण्यासाठी होतो. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. समजा ॲसिटिल पेरॉक्साईडचं एक्झाम्पल घेतलं, CH3 COOCH3. हे एक्झाम्पलचा जर विचार केला तर ब्रेकडाऊन होत असताना, ब्रेकिंग होत असताना इथं ब्रेकिंग होतं बघा. इथं ब्रेकिंग होणार आहे. आणि ब्रेकिंग एक सेकंड, इथं ब्रेकिंग होत असताना रॅडिकल कसा तयार होतो बघा. ज्यावेळेस ॲसिटिल पेरॉक्साईड CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 इथं बॉन्ड तयार होत असताना बघा, इथं रॅडिकल फॉर्मेशन होत असताना इथला बॉन्ड ब्रेक होतो. इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे. आणि इथं 2 मॉलिक्युल्स ऑफ CH3 C डबल बॉन्ड O तयार होणार आहे. CH3 C डबल बॉन्ड Oचे 2 मॉलिक्यूल तयार होणार आहेत. CH3 C डबल बॉन्ड Oचे 2 मॉलिक्यूल तयार होणार आहेत. याच्यातून ज्यावेळेस मी CO2 रिमूव्ह करेल, काय रिमूव्ह करेल? CO2 रिमूव्ह करेल, त्यावेळेस CH3चा रॅडिकल भेटेल. कोणता रॅडिकल भेटेल? CH3 रॅडिकल आपल्याला मिळेल. CH3 रॅडिकल इज फॉर्म. CH3 रॅडिकल इज फॉर्म. स्टेप वाईज लक्षात ठेवायचं. इथं 2 मॉलिक्यूल, इथं ब्रेकिंग झाल्यामुळे हे 2 सेपरेट मॉलिक्यूल तयार झाले. आणि कोण आहे? 2 मॉलिक्यूल ऑफ द 2 CH3 C डबल बॉन्ड O. हा कोण तयार झाला? रॅडिकल तयार झाला. CH3 रॅडिकल फॉर्मेशन. हे कधी होतं? इनिशिएशन स्टेपमध्ये होतं. कोणत्या स्टेपमध्ये होतं? चेन इनिशिएशन स्टेपमध्ये रॅडिकलचं फॉर्मेशन होतं. आता नेक्स्ट स्टेप आहे चेन प्रोपॅगेशन. सेकंड स्टेप इज चेन प्रोपॅगेशन. सेकंड स्टेप चेन प्रोपॅगेशन किंवा चेन इलॉंगेशन असंही म्हटलं जातं. चेन इलॉंगेशन, चेन प्रोपॅगेशन. आता जो CH3 रॅडिकल आहे किंवा जो अल्किल रॅडिकल आहे, हा CH3 रॅडिकल जो तयार झालेला आहे तो रॅडिकल विनिल मोनोमरसोबत रिॲक्ट होतो. हा रॅडिकल विनिल मोनोमरसोबत रिॲक्ट होतो. विनिल मोनोमरसोबत काय होणार आहे? रिॲक्ट होणार आहे. विनिल मोनोमरसोबत रिॲक्ट होणार आहे. फॉर एक्झाम्पल विनिल मोनोमरसोबत काय होणार आहे? हा रिॲक्ट होणार आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल रिॲक्ट होणार आहे. आणि
आणि काय तयार करणार आहे बघा, एक बिग रॅडिकल तयार करणार आहे, एक बिग रॅडिकल फॉर्म करणार आहे तो, फॉर्मेशन ऑफ बिग रॅडिकल. बघा आर रॅडिकल एका व्हिनिल मोनोमर सोबत रिॲक्ट होणार आहे आणि बिग रॅडिकल तयार करणार आहे. कोणता रॅडिकल तयार करणार आहे? एक मोठा रॅडिकल तयार करणार आहे. आता हा जो व्हिनिल मोनोमर आहे त्याचं स्ट्रक्चर पाहून घ्यायचं. व्हिनिल मोनोमर कसा तयार होतो? ज्यावेळेस आर रॅडिकल आपण CH2 CHY, वाय हा फंक्शनल ग्रुप आहे, वाय हा कोण आहे? फंक्शनल ग्रुप. आता हा कोण आहे? व्हिनिल मोनोमर आहे, हा कोण आहे? व्हिनिल मोनोमर. ज्यावेळेस याच्यामध्ये आपण ॲडिशन करू आपल्या फ्री रॅडिकल, हा कोण आहे? आपला फ्री रॅडिकल, हा कोण आहे? व्हिनिल मोनोमर. त्यावेळेस काय तयार होतं बघा, त्यावेळेस न्यू रॅडिकल तयार होतो, आर CH2 CHY हा रॅडिकल तयार होणार आहे, हा रॅडिकल तयार होणार आहे. याला म्हणतो आपण बिग रॅडिकल, याला काय म्हणतो आपण? बिग रॅडिकल. हा बिग रॅडिकल तयार होणार आहे. ही जी चेन प्रोपॅगेशनची जी स्टेप आहे ही रॅपिड स्टेप आहे. ही कशी स्टेप आहे? रॅपिड स्टेप आहे, ही फास्ट होते. ही स्टेप कशी होणार आहे? फास्ट होणार आहे. नंतर चेन टर्मिनेशन, थर्ड स्टेप इज स्टेप नंबर 3, चेन टर्मिनेशन. चेन टर्मिनेशन, चेन टर्मिनेशनमध्ये काय होणार आहे बघा, ज्यावेळेस आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल याचे घेऊ, ज्यावेळेस याचे आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल घेऊ त्यावेळेस चेन टर्मिनेशन होणार आहे. RCH2 CHY याचे ज्यावेळेस आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल रिॲक्ट करू त्यावेळेस चेन टर्मिनेशन होणार आहे. आता RCH2 याचे n नंबर ऑफ मॉलिक्यूल तयार होतो, याचे n नंबर ऑफ मॉलिक्यूल तयार होतात आणि शेवटू CH2 CHY, RCH2 CHY याचे मॉलिक्यूल आपण ज्यावेळेस एकत्र करू इथे n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स तयार होतात, n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स तयार होतात. आणि याचा पॉलिमर कसा आहे बघा, याचा पॉलिमर कसा आहे बघा, याचा पॉलिमर आहे RCH2 CHY N+1. N+1 म्हणजे काय आहे? नंबर ऑफ मोनोमर आहेत. N+1 म्हणजे कोण आहेत? नंबर ऑफ मोनोमर आहेत. आणि काय तयार होतं बघा, CHY CH2 R हे ज्यावेळेस एकमेकांना कनेक्ट करू आणि ते N+1 आहे, N+1 म्हणजे चेन टर्मिनेशन करण्यासाठी आपण दोन रॅडिकलला एकत्र करतो. दोन रॅडिकल किंवा जे दोन ग्रोविंग रॅडिकल आहेत ते दोन ग्रोविंग रॅडिकलला कंबाईन केल्यावरती चेन टर्मिनेट होणार आहे. कंबाईन केल्यावरती काय होणार आहे? चेन. कंबाईन केलं की चेन काय होणार आहे? टर्मिनेट. चेन टर्मिनेशन ऑकर. चेन टर्मिनेशन कधी होणार? चेन टर्मिनेशन होणार कधी? ज्यावेळेस दोन ग्रोविंग रॅडिकलला कंबाईन करू त्यावेळेस चेन टर्मिनेशन होणार आहे. दोन चेनला ज्यावेळेस आपण एकत्र करू त्यावेळेस. आणि ते होते कसं बघा, RCH2 CHY N+1 टाईम उलटं करायचं. आता RCH2 CHY N+1 टाइम्स ह्या दोघांना एकत्र केलं आपण की काय होणार आहे? चेन टर्मिनेशन. आणि हा कोण आहे? आपला पॉलिमर आहे. हा कोण आहे? पॉलिमर आहे. आणि यालाच आपण म्हणतो ॲडिशन पॉलिमर, यालाच आपण म्हणतो ॲडिशन पॉलिमर. 3 स्टेपमध्ये लक्षात ठेवायचे, 3 स्टेप. स्टेप 1 चेन इनिशिएशन ज्याच्यामध्ये फ्री रॅडिकल तयार होतो, नंतर चेन प्रोपॅगेशन किंवा चेन इलॉंगेशन म्हणतो याला, आणि लास्ट वन इज स्टेप 3 चेन टर्मिनेशन. चेन टर्मिनेशन स्टेप. ह्या 3 स्टेप लक्षात ठेवायच्या पॉलिमरच्या. नेक्स्ट वन इज कंडेन्सेशन पॉलिमर. सेकंड टाईप आहे कंडेन्सेशन पॉलिमर. कंडेन्सेशन पॉलिमर याच्यामध्ये दोन मोनोमर एकत्र येत असताना, समजा हा ए आणि हा एक ए, समजा होमोपॉलिमर आहे, हे एकत्र येत असताना H2O रिमूव्ह होतं. काय रिमूव्ह होतं? H2O रिमूव्ह होतं, म्हणून याला म्हणतो आपण कंडेन्सेशन पॉलिमर. याच्यातून काय रिमूव्ह होतं? H2O रिमूव्ह होतं, म्हणून कंडेन्सेशन पॉलिमर. याचं एक्झाम्पल, फेमस एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवायचं आहे, पेपरला याच्यावरती क्वेश्चन असतो. एक्झाम्पल आहे पॉलिमर ऑफ कोपॉलिमर ऑफ इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिथॅलिक ॲसिड.
थॅलिक ॲसिड, या दोघांचा जो कोपॉलिमर तयार होणार आहे तो कसा तयार होतो बघा. याच्यामध्ये इथिलीन ग्लायकॉलचा फॉर्म्युला तर माहिती आहे. इथिलीन ग्लायकॉल काय असतं, CH2 OH या कोणी इथिलीन ग्लायकॉल, याचे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्लस टेराथॅलिक ॲसिडिक ॲसिड. याच्यामध्ये पण काय बघा, ॲसिडिक ॲसिडचे 2 ग्रुप आहेत. याच्यामध्ये पण काय, एक मिनटं, ह्याच्यामध्ये काय आहेत, बेन्झिन रिंग, इथं एक COOH ग्रुप आणि इथं एक COOH ग्रुप, असे 2 ग्रुप असतात. याला म्हणतो टेरेप्थॅलिक ॲसिड हा ग्रुप आहे. आणि हा कोण आहे, इथिलीन ग्लायकॉल, याचे n नंबर ऑफ मॉलिक्यूल. हे दोघं ज्यावेळेस एकत्र येतात, हे दोघं एकत्र येत असताना H2Oचे मॉलिक्यूल रिमूव्ह होतात. H2Oचे मॉलिक्यूल काय होतात, रिमूव्ह होतात. म्हणून याला आपण काय म्हणतो, कंडेन्सेशन पॉलिमर. याला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन पॉलिमर. आणि तयार होत असताना काय होतं बघा, HO नंतर CH2O, इथला फक्त H रिमूव्ह झाला आहे आणि इथला OH रिमूव्ह झाला आहे, म्हणजे OH निघून गेले. नंतर काय आहे, C डबल बॉन्ड O, हा पॉलिमर आपला आहे तसाच, आणि C डबल बॉन्ड OH, हे रिपिटेशन होते, याचं रिपिटेशन होते. म्हणजे हा ग्रुप आपण चेनच्या बाहेर ठेवलेला आहे आणि हा शेवटचा ग्रुप आपण चेनच्या बाहेर ठेवलेला आहे. ठीक आहे, हे 2 ग्रुप चेनच्या बाहेर ठेवायच्यात. आणि याला आपण म्हणतो, या पॉलिमरला म्हणतो आपण टेरिलिन नावाचा पॉलिमर, टेरिलिन. किंवा अजून एक दुसरं नाव आहे डॅक्रॉन, याला अजून एक नाव येतं डॅक्रॉन. हा पॉलिमरचं फॉर्मेशन पेपरला विचारतात. याचं नाव आहे टेरिप्थॅलिक ॲसिड, याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल, याचं नाव आहे टेरिप्थॅलिक ॲसिड. यांच्यातून H2O रिमूव्ह होतं आणि टेरिलिन किंवा डॅक्रॉन तयार होतं. टेरिलिन आणि डॅक्रॉन याचं प्रिपेरेशन विचारतात 2 मार्क्सला, पेपरला आलं की लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉलिमर आहे, नेक्स्ट टाईप आहे कंडेन्सेशन पॉलिमर. झाला. आता कंडेन्सेशन पॉलिमरमध्ये होतं काय बघा, कंडेन्सेशन पॉलिमरमध्ये याच्यात वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊ शकतो. इथं जे रिमूव्ह होतं याच्यामध्ये वॉटर रिमूव्ह होऊ शकतं, याच्यामध्ये अमोनिया रिमूव्ह होऊ शकतो, याच्यामध्ये HCl रिमूव्ह होऊ शकतं. हे 3 मॉलिक्यूल रिमूव्ह होऊ शकतात. आणि जे रिमूव्ह होतं, 2 मोनोमर एकत्र असताना काहीतरी रिमूव्ह होतं, म्हणून याला म्हणतो आपण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. नंतर आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन, थर्ड क्लासिफिकेशन इज रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता होतं काय बघा, याच्यामध्ये काय आहे, सायकलिक कंपाऊंड जे असतात, सायकलिक कंपाऊंड, ह्या सायकलिक कंपाऊंडमध्ये रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन होतं. याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत बघा. पहिले एक्झाम्पल येतं लॅक्टम किंवा लॅक्टम्स. दुसरं येतं सायकलिक इथर. दुसरं येतं लॅक्टोन्स. ह्या टाईपचे जे सायकलिक कंपाऊंड आहेत हे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन दाखवतात. आणि या रिॲक्शनमध्ये किंवा हे पॉलिमर फॉर्मेशन होत असताना स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस हा कॅटलिस्ट असतो. हा कोण असतो, कॅटलिस्ट म्हणून काम करतो. स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस हा कॅटलिस्ट म्हणून काम करतो. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे पेपरसाठी. एक्झाम्पल पेपरला येतं. एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ किंवा पॉलिमरायझेशन ऑफ इटा कॅप्रोलॅक्टम. हे कुणाचं एक्झाम्पल आहे, लॅक्टमवरनं लक्षात ठेवायचं, रिंग ओपनिंग पॉलिमरचे.
इटा कॅप्रोलॅक्टममध्ये जर बघितलं तर स्ट्रक्चर बघा, सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे, इथं NH मॉलिक्यूल असतो, नंतर एक मिनटं, हे कोण आहे, इटा कॅप्रोलॅक्टम आहे. इथं कॉर्नर कुठं कुठे आहेत बघा, इथं कॉर्नर आहे, इथं कॉर्नर आहे, इथं कॉर्नर द्यायचं आहे, म्हणजे बेंड द्यायचं, इथं द्यायचं आहे बेंड आणि इथं बेंड द्यायचं आहे. याला म्हणतो आपण इटा कॅप्रोलॅक्टम. इथं हा जो कार्बन आहे इथला, इथं अल्फा, इथं बीटा आणि समजा इथं इटा आहे, याला आपण म्हणतो इटा कॅप्रोलॅक्टम. इटा कॅप्रोलॅक्टम याचं पॉलिमरायझेशन होत असताना ही रिंग चेन ओपन होती, ही रिंग चेन काय होती, ओपन होती, आणि इथला बॉन्ड ब्रेक होतो, इथला बॉन्ड ब्रेक होतो. इथला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे झालं काय बघा, इथं NH आला, इथं CH2 5 वेळा आला, CH2 किती वेळा आला, 5 वेळा. इथं CH2 आहे, इथं CH2 आहे, इथं CH2 आहे, इथं CH2 आहे आणि इथं CH2 आहे. किती वेळा आला आहे, 5 वेळा. आणि नंतर C डबल बॉन्ड O आहे तसा, यालाच म्हणतो आपण इटा कॅप्रोलॅक्टम. यालाच काय म्हणतो आपण, इटा कॅप्रोलॅक्टम. फॉर्मेशन ऑफ इटा कॅप्रोलॅक्टम याला म्हणतो रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. थर्ड क्लासिफिकेशन जे राहिलेलं आहे, थर्ड क्लासिफिकेशन बघा, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ द कंडेन्सेशन पॉलिमर झालं, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन झालं, आपलं हे ॲडिशन पॉलिमरायझेशन झालं. ऑन द बेसिस ऑफ पॉलिमरायझेशनचे 3 टाईप होते, ॲडिशन पॉलिमर, नंतर होतं कंडेन्सेशन पॉलिमर, आणि थर्ड वन होतं रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. नेक्स्ट क्लासिफिकेशन बघतो आता. नेक्स्ट क्लासिफिकेशन बघतोय आपण, पॉलिमरायझेशन ऑन द बेसिस ऑफ, पॉलिमरायझेशन ऑन द बेसिस ऑफ, पॉलिमरायझेशन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन काय, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस याच्यामध्ये डिफरंट टाईप्स आहेत. त्यातला पहिला टाईप आहे इलास्टोमर्स. त्यातला पहिला टाईप आहे इलास्टोमर्स. इलास्टोमर्स. आता इलास्टोमर्स म्हणजे काय, जे असे मॉलिक्यूल जे इलास्टिसिटी शो करतात, जे इलास्टिसिटी शो करतात ते इलास्टोमर असतात. इलास्टिसिटी शो करणारे कोण आहेत, इलास्टोमर्स असतात. ज्यावेळेस यांना स्ट्रेच करू आपण एक्सटर्नल फोर्सेसचा यूज करून, कशाचा यूज करून, एक्सटर्नल फोर्सेसचा यूज करून ज्यावेळेस याला आपण स्ट्रेच करू त्यावेळेस ते स्ट्रेचेबल असतात, त्यावेळेस ते काय होतात, स्ट्रेचेबल असतात. आणि ज्यावेळेस आपण तो एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह करू त्यावेळेस ते ओरिजिनल शेपमध्ये येतात, त्यावेळेस ते कसे येतात, ओरिजिनल शेपमध्ये येतात. आणि आपण त्याला म्हणतो आपण इलास्टोमर, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इलास्टोमर, ओरिजिनल शेपमध्ये येतात ते. यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो वीक वंडरवॉल फोर्स असतो. तो कोणता असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे, वीक वंडरवॉल फोर्स. वीक वंडरवॉल फोर्सेस आर प्रेझेंट, ठीक आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, एक्झाम्पलवरती पेपरला येतो प्रश्न. वल्कनाइज्ड रबर. दुसरं एक्झाम्पल आहे ब्युना एस. तिसरं एक्झाम्पल आहे ब्युना एन. याचं प्रिपेरेशन पाहिजे नंतर, ब्युना एस, ब्युना एन. आणि थर्ड वन आहे निओप्रीन. क्लासिफिकेशन, इलास्टोमर्स जे इलास्टिसिटी प्रॉपर्टी शो करतात, ज्यावेळेस त्यांच्यावरती एक्सटर्नल फोर्स ॲप्लाय करू त्यावेळेस ते स्ट्रेच होतात, आणि एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ते परत आहे त्या शेपमध्ये जातात, त्याला म्हणतो इलास्टोमर. नंतर आहे फायबर्स, बी. सेकंड क्लासिफिकेशन इज फायबर्स. फायबरचं स्पेलिंग बघा, FIBRE. सेकंड क्लासिफिकेशन इज फायबर्स. नेक्स्ट वन इज अ फायबर्स म्हणजे काय बघा,
यांचं स्ट्रक्चर थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, हॅविंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर, हॅविंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर. यांच्यामध्ये हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते, हाय टेन्साईल स्ट्रेंथ. यांच्यामध्ये हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते. यांचं स्ट्रक्चर थ्रेड लाईक असतं आणि हे अनब्रेकेबल असतात. यांचं ब्रेकिंग होत नाही, यांचं इझिली ब्रेकिंग होत नाही. अनब्रेकेबल असतात, अनब्रेकेबल किंवा नॉट इझिली ब्रेकेबल. अनब्रेकेबल असतात किंवा नॉट इझिली ब्रेकेबल. यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, पहिला जो टाईप आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, पहिले म्हणजे कोण आहे याच्यामध्ये टाईप कोणता आहे, वीक वंडरवॉल फोर्सेस. याच्यामध्ये जे टाईप असतो फोर्सेसचा तो फोर्स असतो हायड्रोजन बॉन्डिंग आणि डायपोल डायपोल मोमेंट. हायड्रोजन बॉन्डिंग आणि डायपोल डायपोल मोमेंट, डायपोल डायपोल मोमेंट हे प्रेझेंट असतात कोणामध्ये, फायबर्समध्ये. फायबरमध्ये काय हायड्रोजन बॉन्डिंग, डायपोल डायपोल मोमेंट हे काय आहेत, फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतात फायबर्समध्ये. एक्झाम्पल पाहून घ्यायचे, एक्झाम्पल पेपरला विचारतात. एक्झाम्पल आहे पॉलीअमाइड्स. एक्झाम्पल कोण आहे, पॉलीअमाइड्स, पॉलीइस्टर. नंतर आहे ह्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं टेरिलिन, वरतीच प्रिपरेशन बघितलं. नंतर याचं आहे नायलॉन 66, नायलॉन 66 हे झालं फायबर. सेकंड क्लासिफिकेशन झालं फायबर. फर्स्ट क्लासिफिकेशन होतं इलास्टोमर, बी झालं. नंतर थर्ड क्लासिफिकेशन, थर्ड क्लासिफिकेशन हिअर इज, थर्ड क्लासिफिकेशन बघतोय आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिक पॉलिमर, थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिक पॉलिमर. आता प्लास्टिसिटी, प्लास्टिक नावाचं जे प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी यांच्यामध्ये प्रेझेंट असते. प्लास्टिसिटी नावाची प्रॉपर्टी यांच्यामध्ये प्रेझेंट असते. आणि हे जे पॉलिमर आहेत, हे पॉलिमर ज्यावेळेस आपण यांना हीट करू, ज्यावेळेस आपण यांना हीट करू ते त्यावेळेस सॉफ्ट होतात, त्यावेळेस ते सॉफ्ट होतात. आणि ज्यावेळेस त्यांना आपण कूल करू त्यावेळेस ते हार्ड होतात. कूल केल्यावरती हार्ड, हीट केल्यावरती सॉफ्ट. ही जी प्रॉपर्टी दाखवतात त्याला म्हणतो थर्मोप्लास्टिक पॉलिमर, त्याला म्हणतो आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर. यांच्यामध्ये जे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट असतात. स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर प्रेझेंट, मॉलिक्युलर फोर्सेस आर प्रेझेंट, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर प्रेझेंट. आणि हे जे फोर्सेस आहेत ते इलास्टोमरच्या आणि फायबरच्या मध्ये यांची स्ट्रेंथ असते. फायबरच्या मध्ये आणि इलास्टोमर आणि फायबर या दोघांच्या मधले जेवढा फोर्स असेल म्हणजे इंटरमिडिएट फोर्स, इंटरमिडिएट एवढी ताकद याच्यामध्ये असते थर्मोप्लास्टिक पॉलिमरमध्ये. थर्मोप्लास्टिक पॉलिमर. याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, याचे एक्झाम्पल पेपरला विचारतात. याचे एक्झाम्पल आहेत, याचं एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आहे पॉलिथिन, दुसरं आहे पॉलिस्टायरीन, पॉलिस्टायरीन. नंतर आहे पॉलिव्हिनिल्स, PVCs, पॉलिव्हिनिल क्लोराईड असू दे किंवा पॉलिव्हिनिल्स लक्षात ठेवायचे. नंतर आहे थर्मोसेटिंग पॉलिमर, D इज थर्मोसेटिंग पॉलिमर. लास्ट क्लासिफिकेशन थर्मोसेटिंग पॉलिमर. थर्मोसेटिंग पॉलिमर. थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे काय बघा, थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे असे पॉलिमर, थर्मोसेटिंग पॉलिमरबद्दल माहिती बघतो. थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे असतात हे रिजिड पॉलिमर असतात. दीज आर रिजिड पॉलिमर. आणि हे हीट केल्यावरती पाहिजे तो शेप घेतात. हीट केला की यांना शेप गेन करतात. काय गेन करतात? शेप गेन करतात. अकॉर्डिंग जशी हीट प्रोव्हाइड करू तसा तो शेप घेतात. फॉर एक्झाम्पल लोखंड, लोखंडाला ज्यावेळेस आपण खूप हीट करू तर तो आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कवर करता येतो त्याला. आणि ज्यावेळेस ते कूल होतात त्यावेळेस ते हार्ड होतात. कूल झाले की ते काय होतात? हार्ड.
इथं फक्त महत्त्वाचं आहे की ते शेप गेन करतात आणि त्यांना कूल केलं की ते हार्ड होतात. फक्त इथं हे सॉफ्ट होत नाही. हीट केलं की हे सॉफ्ट होत नाहीत. यांना आपण शेप चेंज करू शकतो पण हे हीट केल्यावरती सॉफ्ट होत नाहीत. त्याला म्हणतो आपण थर्मोसेटिंग पॉलिमर. सेटिंग करण्यासाठी आहे फक्त जस्ट शेपची सेटिंग करण्यासाठी याचा यूज आहे. शेपची सेटिंग करण्यासाठी याचा यूज आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे यांच्यामध्ये क्रॉस लिंक्ड कोवॅलंट बॉन्ड प्रेझेंट असतात. यांच्यामध्ये क्रॉस लिंक्ड कोवॅलंट बॉन्डिंग प्रेझेंट असतं. हाच इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. कोवॅलंट बॉन्डिंग इज प्रेझेंट. क्रॉस लिंक्ड कोवॅलंट बॉन्डिंग हा कोण आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट इन अ थर्मोसेटिंग पॉलिमर. क्रॉस लिंक्ड कोवॅलंट बॉन्डिंग इथं काय स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर प्रेझेंट. पण हे कुणाच्या मधले आहेत? इंटरमिडिएट कोण आहेत? इलास्टोमर आणि फायबरचे इंटरमिडिएट आहेत. इंटरमिडिएट आहेत. ठीक आहे. क्रॉस लिंक्ड कोवॅलंट बॉन्डिंग प्रेझेंट असतं. हे क्लासिफिकेशन आहे. हे क्लासिफिकेशन 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला पेपरला विचारतात. विथ एक्झाम्पल लिहायचं आहे. आता थर्मोसेटिंगचे एक्झाम्पल्स फक्त लक्षात ठेवायचे. 2-3 एक्झाम्पल पाठ करायचे थर्मोसेटिंग पॉलिमरचे एक्झाम्पल. थर्मोसेटिंग पॉलिमरचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. बॅकेलाइट, दुसरे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे युरिया. पुढं 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे युरिया. नंतर आता हे जे क्लासिफिकेशन, हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवरती 4 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेले आहे. इलास्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक पॉलिमर अँड थर्मोसेटिंग पॉलिमर. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय? हीट केलं की सॉफ्ट होतात. तसं थर्मोसेटिंग हीट केलं की सॉफ्ट होत नाहीत. हे झालं इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन. आतापर्यंत जे क्लासिफिकेशन्स पाहिले त्या क्लासिफिकेशनमध्ये बघा आता सोर्सच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन पाहिलं. नॅचरल, सिंथेटिक, सेमी सिंथेटिक. स्ट्रक्चरच्या बेसिसवरती पाहिलं लिनियर, ब्रांच, क्रॉस लिंक्ड. पॉलिमरायझेशनच्या बेसिसवरती पाहिलं ॲडिशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. 3 टाईप पाहिले. नंतर इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन पाहिलं. इलास्टोमर, फायबर्स, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग पॉलिमर. नेक्स्ट क्लासिफिकेशन आपण पाहतोय टाइप्स ऑफ मोनोमर. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर. टाइप्स ऑफ मोनोमर याच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन आता पाहणार आहे. ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर यूज. याच्या बेसिसवरती 2 टाईप्स आहेत. एक आहे होमोपॉलिमर आणि दुसरा आहे दुसरा आहे कोपॉलिमर. होमोपॉलिमर, कोपॉलिमर हे 2 क्लासिफिकेशन राहिले. होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर. होमोपॉलिमर म्हणजे काय बघा, याच्यामध्ये 1 टाईप ऑफ मोनोमर असतो. ओनली 1 टाईप ऑफ मोनोमर इज प्रेझेंट. सिंगल टाईप म्हणू शकतो आपण. सिंगल टाईप ऑफ मोनोमर इज प्रेझेंट इन होमोपॉलिमर. होमोपॉलिमरमध्ये कोणी एकाच टाईपचा मोनोमर प्रेझेंट आहे. ठीक आहे. सिंगल मोनोमरपासून जे बनतात त्याला म्हणतो होमोपॉलिमर. एक्झाम्पल डायग्रॅमॅटिकली म्हणायचं म्हणलं तर आपण असं काढू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 सेम टाईपचा मोनोमर प्रेझेंट असतो. याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. पॉलिथिन, नंतर पॉलिप्रोपिन, नंतर एक्झाम्पल आहे नायलॉन 6 आणि नंतरचं एक्झाम्पल आहे नायलॉन 6 आणि पॉलीॲक्रिलोनायट्राइट. पॉलीॲक्रिलोनायट्राइड हे 4 एक्झाम्पल आहेत होमोपॉलिमरचे. नंतर एक कोपॉलिमर. नेक्स्ट वन इज द कोपॉलिमर. कोपॉलिमरमध्ये बघा, कोपॉलिमर म्हणजे असे पॉलिमर ज्यांच्यामध्ये 2 or more टाईप ऑफ मोनोमर असतात. 2 or more टाइप्स ऑफ मोनोमर आर देअर. आणि इथं लक्षात ठेवायचं
एक्झाम्पल लक्षात ठेवायचं याचं ब्युनायस आणि बुनायन. ब्युनायस आणि बुनायन हे क्लासिफिकेशन आहे पॉलिमरचं. टाईप्स ऑफ मोनोमरच्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन आहे. दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. एक इंट्रोडक्टरी पार्टमध्ये फक्त लक्षात ठेवायचे पॉलिमरची इन्फॉर्मेशन. पॉलिमरबद्दल जे बेसिक आहे, पॉलिमर हा शब्द कुठून आला, ठीक आहे. पॉलिमरमध्ये काय कॉम्बिनेशन ऑफ मोनोमर असतं. कॉम्बिनेशन ऑफ मोनोमर, नंबर ऑफ मोनोमर एकत्र आले की पॉलिमर तयार होतो. नंबर ऑफ मोनोमर एकत्र आले की पॉलिमर तयार होतं. पॉलिमर हा ग्रीक वर्ड आहे. पॉलिमर हा कुठला वर्ड आहे, ग्रीक वर्ड आहे. याच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये काय बघा, बेसिक इन्फॉर्मेशन फक्त थोडंसं डिस्कशन हवं म्हणून बेसिक इन्फॉर्मेशन फक्त पॉलिमरची. याच्यामध्ये पॉलिमरचा शब्द कुठून आला, काय आला याचा सोर्स विचारतात, त्यामुळं हे क्लासिफिकेशन झालेलं आहे. इथं पॉलिमर हा जो शब्द आहे, द टर्म पॉलिमर ओरिजिनेटेड फ्रॉम द ग्रीक वर्ड पॉली. आणि पॉली शब्दाचा अर्थ काय आहे, पॉली शब्दाचा अर्थ आहे मेनी आणि मर शब्दाचा अर्थ आहे पार्ट ऑर युनिट. इंटरलिंकिंग ऑफ द मेनी युनिट्स कॉन्स्टिट्युएंट पॉलिमर किंवा कॉन्स्टिट्युएंट्स पॉलिमर. पॉलिमर कसा तयार होतो, ज्यावेळेस मेनी मोनोमर एकत्र येतात त्यावेळेस पॉलिमर तयार होतो. नंतर पॉलिमरचं जे मॉलिक्युलर मास आहे किंवा पॉलिमरचं जे मॉलिक्युलर मास आहे ते काय आहे बघा, 10⁻³ to 10⁻7 मायक्रॉन असतं. 7 मायक्रॉन असतं. हे त्याचं काय आहे, पॉलिमरचं मॉलिक्युलर मास आहे. पेपरला CETला क्वेश्चन घेऊ शकतो, त्यामुळं पाहून घ्यायचं, ठीक आहे. नंतर क्लासिफिकेशन जे आपण पाहिलेलं आहे त्याचे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, ऑन द बेसिस ऑफ पॉलिमरायझेशन, ऑन द बेसिस ऑफ फोर्सेस, ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ मोनोमर आणि बायोडिग्रेडेबिलिटी. बायोडिग्रेडेबिलिटीचे जे बायोडिग्रेडेबल आहेत, काही बायोडिग्रेडेबल नाही आहेत. हे सगळं क्लासिफिकेशन पाहून झालेलं आहे. इलास्टोमर वगैरे, ठीक आहे. नंतर हे क्लासिफिकेशन आपण पाहिलं. बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल. इथं बघा त्याचा तो छोटासा पॉईंट आहे. त्यामुळं काही सिंथेटिक पॉलिमर हे मायक्रोब्सनी अफेक्ट होत नाहीत आणि त्याला आपण काय म्हणतो, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणतो. द पॉलिमर विच आर नॉन अफेक्टेड बाय द मायक्रोब्स कॉल्ड ॲज नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आणि काही पॉलिमर हे अफेक्ट होतात त्याला म्हणणारे डिग्रेडेबल किंवा बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आणि मोस्ट नॅचरल फायबर्स सारखं आहेत डिग्रेडेबल. आणि हे कसे आहेत, सिंथेटिक पॉलिमर कसे आहेत, नॉन बायोडिग्रेडेबल. नावातच आहे सिंथेटिक नॉन बायोडिग्रेडेबल, नॅचरल बायोडिग्रेडेबल असतात. आणि याचं पुढे गेलो आपण ते पाहणारच आहेत, ठीक आहे. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ द पॉलिमर. झालं एवढं.